वास्तुपुरुष कोण आहे? तुमच्या घराच्या अगदी खाली एक राक्षस लपलेला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. केवळ तुमच्याच नव्हे, तर प्रत्येक त्या घराखाली हा राक्षस उपस्थित आहे, जिथे वीट आणि दगडांनी घर बांधले आहे. मी वास्तुशास्त्राबद्दल बोलत आहे. खरं तर हा कोणताही सामान्य पुरुष नाही, तर महादेवाच्या घामातून जन्मलेला एक अत्यंत भुकेला असुर होता. जन्म घेताच त्याची भूक इतकी वाढली की तो समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला खाऊन मोठा होत असे. जेव्हा तो तिन्ही लोकांचा घास घ्यायला धावला, तेव्हा ब्रह्माजी आणि इतर देवतांनी मिळून त्याला सर्व दिशांनी घेरले आणि त्याला पकडून पालथा तोंडावर जमिनीत गाडून टाकले. त्याला शांत करण्यासाठी सर्व देव त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर बसले. तेव्हा तो राक्षस, जो हलू शकत नव्हता, रडत म्हणाला, "हे ब्रह्मदेवा, यात माझा काय दोष? माझा जन्मच या भुकेसोबत झाला आहे." त्याची ही अवस्था पाहून ब्रह्माजींनी त्याला वास्तुपुरुष हे नाव दिले आणि एक असा वरदान दिला जो आजही आपल्या सर्वांना घाबरवतो. ब्रह्माजी म्हणाले की आजपासून तू प्रत्येक घराच्या पायामध्ये अशाच प्रकारे जमिनीखाली राहशील. पण ज्या घराच्या बांधकामापूर्वी तुझी पूजा होणार नाही किंवा देवाचा आदर केला जाणार नाही, त्या घराचे सुख, शांती आणि समृद्धी हेच तुझे भोजन बनेल. हेच कारण आहे की आजही घर बांधण्यापूर्वी आपण त्या वास्तुपुरुषाला शांत करण्यासाठी सर्वात आधी त्याची पूजा करतो, जेणेकरून तो रक्षक बनून आपल्या घराचे रक्षण करत राहील. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख शांती हवी असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव